कीर्तनाचे भाव या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. तुम्हाला दारू पेली नाही पाहिजे हे कीर्तन सांगायचं काम नाही. पण का सांगायला लागलं, कशाकरता सांगायला लागलो? दारू पिऊ नका म्हणून. कशा करता? हे तुम्हाला मुलं दिसतात ना दादा, हे असे आमच्या संस्थेत 75 विद्यार्थी किती येतं? 75 पैकी 32 मुलं आणाले. किती आणाले? 32. तुम्हाला बाकीचे पण काही ना आई वडील आहे, काही आहे आई पण आहे वडील पण आहे, त्या दोघांचा मेळ नाही. आणि याला कारणीभूत फक्त दारू आहे, दारू. म्हणून दारू पिली नाही पाहिजे. कशा करता सांगायला लागलो तुम्हाला की आम्ही डोळ्याने अनुभवलंय, म्हणजे आम्ही त्याच्या व्यक्त जाणून घेतो. जगाच्या पाठीमाग त्या मुलांना कुठलंही सुख आम्ही कमी पडू देत नाही. कोणत्या सुखाचं कमी पडू देत त्या सगळ्या गोष्टी काय त्याला पुरेपूर देतो. पण एक गोष्ट मात्र देऊ शकत नाही, ते म्हणजे आई वडिलाचं प्रेम. त्या आई वडिलाच्या प्रेमापासून ते वंचित आहेत. आणि त्याला कारणीभूत फक्त दारू आहे. महाराज का दारू पिऊ नका सांगतो मी तुम्हाला. अरे दिवाळीचा सण होता दादा, दिवाळीचा सण होता. सुखी आणि समाधानी कुटुंब सुरतला राहत होत. घरी फोन केला, बेटा पायल मी उद्या घरी येतो, तुला फटाके आणतो. 6 वर्षाची चिमुकली आनंदून गेली दादा. पप्पा घरी येणार, बाबा घरी येणार, फटाके आणणार. मुली जमा केल्या, मुलं जमा केले, माझे पप्पा येणार, सुरतहून येणार, मला फटाके आणणार, कपडे आणणार. आनंदून गेली मुलगी. फुलझाडे आणणार, फटाके आणणार, लोणी फटाके आणणार, सगळ्या आनंद तिच्या अंतःकरणामध्ये मावेना. रात्र झाली, परत रात्री फोन आला, बाळा मी उद्या सकाळच्या गाडीत येणार. आणि आता का नाही, सकाळच्या गाडीने मी येणार आहे. पण एक काम कर, आता फोन ठेव, मी तुला कपडे आणायला चाललो. कपडे आणायला जाणारा बाप गेला महाराज. दुसरा दिवस उगवला, बाप आला त्या मुलीचा, पण कपडे नाही आणले, कपड्यात गुंढळून आला. भरधाव वेगाने ट्रक आला, ट्रक ड्रायव्हर दारू पिलेला होता. गाडी ठोकली महाराज, गाडी त्या बापाच्या अंगावरून गेली. बाप जागीच गतप्राण झाला, त्याची डेड बॉडी घरी आली. पण ती मुलगी मात्र आम्हाला आमच्या आश्रमात आली. म्हणजे ही काही कहाणी नाही. अरे दारूने जर का आपले लेकर बाळा अनाथ होत असतील, आपले आई वडील पोरके होत असतील लेकर, कशाला दारू पिता महाराज? माय बापू शब्द दारू पिऊ नका. अरे कितीतरी गोष्टी सांगल्या जातील तुम्हाला, या काही कानाने सांगायला लागल्या. का दारू पिऊ नका, तळपायाची आग मस्तकात जाते. बाकी कीर्तनात नाही सांगितलं तर तुम्ही दारू जरी एखाद्याने सोडली ना, आज कीर्तन केलं तर आमचं या शब्दाचं सार्थिक होईल. ते करण आणि आमचे अर्जुन दोघं भाऊ आहेत. वडिलांना दारू पिली दादा, आणि बायको 4 गावठी रॉकेट टाकला आणि काळी लावली, पेटून दिली. दोघा भावाला घेऊन मुंबईला गेले, दिवसभर भीक मागायला लावावं. आज ते आश्रमात आहे. का आश्रमात आहे? त्याला कारणीभूत दारू आहे. कितीतरी दृष्टांत दिले जाईल, कितीतरी उदाहरणं दिल्या जातील. माय बापू संत सज्जनो, हे काही तुम्हाला पांघरण्याकरता नाही. आज खरं तर महाराज या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं भजन आहे. भजनाशिवाय काहीच नाही महाराज.
आणि देवाकडे भजन कसं होईल माझ्या मुखातून, कसं भजन केलं जाईल हे आपण पाहिलं पाहिजे. टाइमपास जीवनामध्ये केला नाही पाहिजे. भजनात काय ताकद आहे, काय भजन केलं पाहिजे. महाराजची मुलगी दिसते ना तुम्हाला, शेवट आमच्या पूर्णताई आई वडील वारल्याच्या नंतर तिला इतका सदमा पोहोचलाय की शी कुठं करावं सू कुठं करावं हे सुद्धा कळत नाही. नांदाच्या गादीवरती मी मुलगी आहे, मुलंही तिथं काही खोटं बोलायचा काही प्रश्नच येत नाही. इतका सदमा पोहोचला की ती 9 वर्ष मुलगी बोलली नाही. किती वर्ष? 9 वर्ष बोलली नाही. कोणाचं नाव जरी विचारलं ती फक्त असं करायची. माझ्या ज्ञानोबा तुकोबाराची अशी कृपा झाली, नामचिंतनाची अशी कृपा झाली, आज ती मुलगी बोलते, आज ती हरपणात उभी आहे. ही ताकद नामचिंतनाचे, माझ्या ज्ञानोबाचे, माझ्या तुकोबाचे. काय होतं? नामचिंतन केलं पाहिजे. बाकीच्या काळ्या केल्या पडतात, टाइमपास केल्या पडतात. नामचिंतन महत्वाचं आहे. त्याच्याकरता महाराज आपला जन्म आहे, अत्यंत दुःखाची निवृत्ती करायची, भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता आनंद ते दिला. पण जीवनामध्ये आपण टाइमपास लावला त्याचा. ज्या नको त्या गोष्टी आपण करायच्या नाही त्या गोष्टी करतो. कशा करता आलो आपण इथं? सहज आलो की आपण इथपर्यंत येण्याकरता मला सांगता दुरून मी आलो ना. दुःख झाले इथवरी आले महाराज. सोपा परवाशे काही इथला मग ते सांगायचं नाही. कशा करता आलो आपल्याला तर आपल्या इकडून ते थांबलं पाहिजे. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. मग हे जर तुम्हाला असं कुठंतरी थांबत वाटत असेल तर भजन करणं महत्वाचं आहे. जर का तुम्ही भजन नाही केल्यानंतर या नंद्याला आल्याच्या नंतर त्या भजनाच्या माध्यमातून काय नवे केले एका चिंतीचा विचार तुमच्या कुठल्याही कामात उद्या होऊ देणार. हा नाही देश भजना करता दिला माझ्या कशा करता दिला ना देव भजना करता दिला. चला कोरोना काळातल्या एक गोष्ट सांगतो, जास्त तुमचा वेळ घेणार नाही. कोरोना काळामध्ये कोणी कोणाच्या घरी नाही, कोणी कोणाच्या दारी नाही, कुठंच नाही. त्या कोरोना काळामध्ये आमची संस्था होती बरं का. तेव्हा 75 विद्यार्थी आमच्याकडे नव्हते, 29 विद्यार्थी होते तेव्हा आमच्याकडे. म्हणजे या कोरोना काळामध्ये